मला 2-4 लोकांचे फोन आले, कारण आपलं रेकॉर्डिंग झालं. आता जसं दाभाडे साहेबांनी सांगितलं की ते त्या चॅनलवरूनच डाउनलोड करता येतं. आणि म्हणून जे जे बी कोणी आपले बघणारे असतील महाराष्ट्रातले, त्यांनी जेव्हा मस्के साहेब येतील तेव्हा दोन्ही प्रवचन लोड केल्या जातील. मागच्याही रविवारचं प्रवचन रेकॉर्ड केलेलं आहे, परंतु चॅनलवरती टाकलं नाही. बहुतेक आजचंही रेकॉर्ड होईल आणि ते आल्यावर टाकल्या जाईल. म्हणून माझाही संकल्प आहे की ही पूर्ण मालिका आपण, जशी बुद्ध आणि त्याचा धम्म अर्ध्यातून रेकॉर्ड करायला झालं म्हणून तो अर्धाच रेकॉर्ड झालेला आहे. आणि त्यावेळेसही बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की भंतेजी अर्धाच बुद्ध आणि त्याचा धम्म ऐकायला भेटला, पण मिलिंद प्रश्न पूर्ण रेकॉर्डिंग असू द्या. आणि आपलाही संकल्प जवळजवळ तसाच आहे की तो आपण पूर्ण ग्रंथ करू, जर मी जिवंत राहिलो तर, नाहीतर सांगता नाही येत. आणि म्हणून मागच्या वेळेस आपण जे पाहिलं होतं विमुक्ती छेदन प्रश्नाचा आजचा शेवटचा भाग आहे. मिलिंद प्रश्नाविषयी आपण बऱ्याच वेळेस सांगितले की मिलिंद प्रश्न हे याच्यामध्ये भगवान बुद्धाचे 5ही सिद्धांत, कार्यकारण भावाचा सिद्धांत, पुनर्जन्माचा सिद्धांत, आत्म्याचा सिद्धांत, हे जवळजवळ सर्व सिद्धांत ह्या मिलिंद प्रश्नामध्ये आलेले आहेत. ते समजण्यावरती आहे, आपल्याला कसे समजतात आणि आपण कसे समजून, मी कसे समजून देतो आणि तुम्ही कसे समजून घेता, याच्यावरती बरंचसं अवलंबून आहे. आणि म्हणून मागच्या वेळेच्या प्रश्नामध्ये आपण बघितलं होतं की त्यांनी प्रश्न विचारला होता की जर आत्मा नावाची चीजच नाही तर मग हे डोळे काय बघतात, डोळे कोण बघतंय, कानाने जे आपल्याला ऐकायला येतं ते कोण ऐकतो. आता थोडासा तुम्ही जरी विचार केला तर आता मी बोलतोय म्हणजे नेमकं कोण बोलतंय, जीभ बोलते काय बोलतंय. आणि म्हणून तो राजा मिलिंद म्हणतो की जशी वैदिक धर्मामध्ये एक संकल्पना आहे की आत एक आत्मा बसतो आणि तो सगळे संस्कार करत असतो, तर डोळे बघतात तर ते आत्म्याच्या याने बघतात. तसं बौद्ध धर्मामध्ये नाहीये. तर मग हे कसं आहे तर समजावून सांगा. तर मग राजाला भंते नागसेन सांगतात की जर आत एखादा जीव बसलेला आहे आणि तो बघतोय, समजा डोळ्याच्या मार्फत आत्मा बघतोय, कानाच्या मार्फत ऐकतोय, तर मग असं नाही होऊ शकत का की डोळे काढूनच टाकायचे, तर मोठ्याले भोकं होतील ना, मग त्या आत्म्याला चांगलं दिसेल. जर आत आत्मा बसलेला असेल तर त्याला ह्या डोळ्याची काय गरज आहे, काढल्या तर मोठ्याला लागत. समजा ही खिडकी आपली बंद आहे तर आपल्याला थोडंसं कमी दिसतंय ना, ती खिडकी पूर्णच उघडली तर पूर्णच, कारण आपण आत बसलेले आहोत. जर तसा आत्मा नावाचा प्राणी आपल्या शरीरात असेल तर त्याला डोळ्याची ही काही गरज आहे का, डोळ्याचे भोकं मोठमोठे करायचे, त्याला जास्त दूर दिसेल. तर राजा म्हणतो नाही, असं नाही होणार. आणि मग इथे नागसेन भंतेजी समजावून सांगतात की ही चेतना आहे आणि प्रत्येक आयतन, प्रत्येक इंद्रिय आपलं काम करतायत आणि त्याला चेतना हे करते. कारण माणसामध्ये जोपर्यंत चेतना आहे तर आयतनाची कामं करतात. कान ऐकण्याचं काम करतात. असं होतं का की आपण कानात डोळे घातले डोळा ऐकेल, कारण ते इंद्रिय त्याचंच काम करतं. म्हणून जर आत आत्मा नावाचा प्रकार असता तर आत्म्यानं सांगितलं असतं आज डोळ्याने ऐकायचं आणि कानाने बघायचं, आदेश देऊ शकला असता ना तो. की जसं तुम्ही समजा एखाद्या याचे बॉस आहात आणि एका टेबलवरचा माणूस नाही आला तर तो बॉस दुसऱ्या टेबलवर सांगतो आज तू पण हे काम कर, कारण तो एक बॉस असतो, कंट्रोलर असतो. आणि म्हणून आपल्या शरीराचा किंवा आपल्या बुद्धीचा कंट्रोलर आपली चेतना आहे, आपलं मन आहे. कुठलाही आत्मा नावाचा प्रकार आपल्या याचा कंट्रोलर नाही. आणि म्हणून इथे त्यांचं समाधान होतं राजा मिलिंदाचं. पुढचा प्रश्न आहे अरूप धर्मासंबंधी. स्थवीर म्हणाले महाराज भगवंताने एक अतिशय अवघड कार्य केले आहे. म्हणते ते कोणते बरे महाराज, ते म्हणजे एकाच वस्तूच्या अवलंबनावर अवलंबून असलेले चित्त आणि रूपरहित धर्माचे विश्लेषण त्यांनी केले आहे. आणि असेही त्यांनी सांगितले की याला स्पर्श म्हणतात, याला वेदना म्हणतात, याला संज्ञा म्हणतात, याला चेतना म्हणतात आणि याला चित्त असे म्हणतात. कृपा करून उदाहरणाने स्पष्ट करावे. महाराज समजा कोणी एक मनुष्य नावेवर बसून समुद्राच्या मध्यभागी जाऊन समुद्राचे ओंजळभर पाणी हातावर घेऊन त्याची चव घेऊ लागला की हे गंगा नदीचे पाणी, हे यमुना नदीचे पाणी, हे आचर्यतेचे, हे शरीराचे आणि हे
मही नदीचे पाणी आहे, तर असे त्या पाण्याच्या चवीवरून त्या नद्याचे पाणी सांगू शकेल काय? म्हणते असे सांगणे तर एकदमच अवघड आहे महाराज. एकाच वस्तूच्या अवलंबनावर अवलंबून असणारे रूपरहित चित्त, मन आणि चैतसिक धर्म असे विश्लेषण करणे हे त्यापेक्षाही अवघड आहे कार्य आहे, पण ते भगवान बुद्धाने केले आहे. इथे म्हणते नागसेन सांगतात की भगवान बुद्धाने आपल्या ह्या शरीरावरती किंवा आपल्या मनावरती एवढं काम केलेलं आहे की जसं तुम्ही समुद्राच्या मध्यभागी गेलात आणि ओंजळीत पाणी घेतलं तर ते सांगता येईल का समुद्रात कुठल्या नदीचं पाणी आहे म्हणून? लांब कशाला जायचं? की समजा आपल्या घरामध्ये आपण 2 ठिकाणून पाईपलाईन केली, टाकीमध्ये पाणी टाकलं, ते सांगता येईल का एक भावशिंगपुराच्या पाईपलाईनचं आहे आणि एक औरंगपुराच्या पाणीचं आहे? असं नाही करता येणार. परंतु भंते नागसेन सांगतात की भगवंताने माणसाच्या चित्तामधले एकाच आलंबनावरती वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. आता सांगताना त्यांनी कसं सांगितलं? समुद्राच्या पाण्याचं उदाहरण दिलं. पण मी जर सांगताना सांगेल की आपल्या डोळ्याचं काम आहे, स्पर्श म्हणतो ना आपण, स्पर्श असतो, तर डोळ्याने पहिलीच एखादी कुठली आकृती बघितली तर स्टार्ट काय होतं की आपण ती आकृती बघतो, म्हणजे स्पर्श होतो ना. एखाद्या गोष्टीला बघणं म्हणजे हा स्पर्श आहे, तुमच्या डोळ्याला स्पर्श झाला. ध्वनीचा स्पर्श कानाला होतो, त्वचेला शरीराचा स्पर्श होतो. तसंच जर समजा एखादा पुढून माणूस येतो त्याचे चित्र दिसतं, डोळे संकेत काय देतात? स्पर्श काय होतं की पुढून येणारी एक व्यक्ती आहे. डोळ्याने पहिला स्पर्श काय केला की एक व्यक्ती आहे. जेव्हा तो जवळ येतो तेव्हा तुम्हाला संज्ञा निर्माण होते की स्त्री आहे की पुरुष. म्हणजे काय निर्माण झाली? संज्ञा. डोळ्याने तुमच्या चेतनेला. म्हणून इथे त्यांनी काय सांगितलं की अरूप आहे. पहिला स्पर्श म्हणजे दिसणे, कानाचा स्पर्श ऐकणे, डोळ्याचा स्पर्श दिसणे, आणि दुसरा काय आहे तर वेदना. चेतना आहे, वेदना आहे, दिसणे, स्पर्श आहे. तर जेव्हा जवळ येतो तेव्हा संज्ञा निर्माण होते की माणूस आहे की बाई आहे, जनावर आहे की काय, त्याच्यामध्ये कुत्रा आहे का मांजर आहे का काय, म्हणजे दिसणाऱ्या वस्तूला संज्ञा येते. पुढचा प्रकार काय? संज्ञा आहे. तिसरा प्रकार आहे की चेतना, किंवा आपण काय म्हणतो त्याला संवेदना, की आपल्या मनामध्ये जी संवेदना निर्माण होते. संवेदनाचे 2 प्रकार असतात ना, मग सुखद आहे आणि दुःखद आहे. समोरून येणारा व्यक्ती जर आपल्या नात्यातला असेल तर मग कशी वेदना होईल? सुखद वेदना होईल ना. वेदना म्हणजे जाणीव. पण तो जर आपल्याला शिव्या देणारा असेल तर वेदना कशी होईल? दुःखद होईल ना, की माणूस त्याच्याकडे बघून इकडे तोंड करून निघून जातो. म्हणून पहिलं काय सांगितलं बुद्धाने? स्पर्श सांगितला, दुसरी संज्ञा सांगितली, नंतर वेदना होते. वेदना म्हणजे सुखद, दुःखद, आणि सुखदही नाही आणि दुःखदही नाही. अनोळखी असेल तर काय वाटेल आपल्याला? माणूस आहे, कोण आहे माहिती नाही, गेला. सुखदही नाही आणि दुःखदही नाही. त्याच्या अजून सांगितलं की तो जर आपला मुलगा असेल तर अजून सुखाची आहे. आणि तिसरी आहे की वेदना सुखद दुःखद असतात, की त्याने काही जरी केलं की ती जर आपण त्याच्याकडे बघून त्या वेदनेला जर आपला प्रिय असेल तर सुखद वेदना निर्माण होतील, अप्रिय असेल तर दुःखद होतील. पण त्याच्याशी आपला काहीही संबंध नसेल तर सुखदही होणार नाहीत आणि दुःखदही होणार नाही. तशाच प्रकारची ही डोळ्याची झाली. प्रत्येक गोष्टीचं आहे. मग कानाचं तेच आहे की तुम्हाला ध्वनी आला, स्पर्श आहे, पण तो कोणाचा आहे? तो संज्ञा आहे ना. तुमच्या कानावरती दुरून आवाज आला, माणसाचा आहे, कुत्र्याचा आहे, बांजराचा आहे, कोणाचा आहे? तो संज्ञा आहे ती. पण ती सुखद आहे की दुःखद आहे? जर समजा एखादा माणूस दुरून ओरडतोय, तुमच्या कानावर आला, आवाज आहे माणसाचा, संज्ञा काय? माणसाचा आवाज आहे. परंतु तो जर तुम्हाला चांगलं बोलत असेल तर वेदना कुठली होणार आहे? सुखद वेदना आहे ना. तुम्हाला अहो म्हटलं असेल, अहो थांबा, सुखद वेदना आहे. आणि त्याने शिवी देऊन म्हटलं असेल तर दुःखद वेदना आहे. म्हणून भगवान बुद्धांनी, की जसं समुद्राचं पाणी ओळखता येईल का, पण भगवान बुद्धांनी याच्यामध्ये तुम्हाला ओळखण्याची विद्या शिकवलेली आहे. तुम्हाला ते विज्ञान हे केलेलं आहे. म्हणून प्रत्येक इंद्रियाची चेतनामध्ये ह्या गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट आहेत. आणि म्हणून अरूप धर्माविषयी, की धर्माला रूप आहे का? आणि सांगतानाही आपण असं म्हणतो की धम्म म्हटलंय. भगवान बुद्धांनी धर्मही नाही म्हटलं. काय म्हटलंय? धम्म आहे. धम्म हा नैसर्गिक असतो. सूर्यप्रकाश हा
विभागून देतो का कोणाला? हवा आहे, ही हिंदूची, ही मुसलमानाची, ही बौद्धाची, असं काही होईल का? याला धम्म म्हटलंय. त्याच्या पाठीमागे लागणाऱ्या शब्दाला धम्म नाही, मग तो धर्म आहे. मग हिंदू, मुस्लिम, आम्ही कार्यक्रमामध्ये नंतर फोन करतो. हिंदू, मुस्लिम हे जेव्हा शब्द लागतात तेव्हा धर्म निर्माण होतो. धम्म हा निसर्गावरती अवलंबून आहे आणि भगवान बुद्धांनी तुम्हाला धम्म हा नैसर्गिक, वैज्ञानिक सांगितला. धम्म भगवान बुद्धांनी नैसर्गिक सांगितला आणि इथे विमुक्ती छेदन प्रश्न हा आपला संपतो. आता याच्यावरती बराचसा प्रश्न आहे. काही काही गोष्टीमध्ये अशी एक मान्यता आहे की ज्याला मेढक प्रश्न, पुढचे प्रश्न कसला आहे? मेढक. मेढकचा अर्थ दोन ठिकाणी घेतला जातो. आता वेगवेगळ्या संकल्पनात वेगवेगळ्या केल्या. एकाने मेढक म्हटलंय म्हणजे आपल्याकडे ज्याला येडका म्हणतात, ज्याला शिंग असतात तशी, ते म्हटलंय. आणि एकाने बेडूक म्हटलंय. की गुंतागुंतीचे प्रश्न, की राजाने याच्यानंतर भगवान भंते नागसेनाला विचारलेले एक असे प्रश्न आहेत गुंतागुंतीचे. मेढक म्हणजे की एखादी गोष्ट, मेढक प्रश्नाचं चांगलं उदाहरण कोणाला देता येईल तुम्हाला? कोण बनेगा करोडपती, है की नाही? प्रश्न एक असतो, खाली 4 ऑप्शन असतात आणि जवळजवळ सारखेच वाटतात ना, हे असेल का, ते असेल का, ते असेल. ही संकल्पना आहे मेढक प्रश्नाची. जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा त्याची बरीचशी उत्तरे वाटतात, परंतु खरं उत्तर काय आहे? गुंतागुंतीचं असतं. मग काय याला मेढक प्रश्न म्हटलं? तर ती गुंतागुंतीची आहे, कारण ती समजून घेणं सोपं नाही आणि धर्माविषयी, अध्यात्माविषयी तर अजूनच आहे. आणि म्हणून हा प्रश्न संपल्यानंतर राजा आपल्या घरी बसतो आणि मग रात्रभर विचार करतो तो, की हा मेढक प्रश्न विचारायच्या ऐवजी रात्रभर विचार करतो की मी भगवंताला बुद्धीवरचे प्रश्न तर विचारले, परंतु अशी काही प्रश्न आहेत की ज्याची गुंतागुंत आहे. आणि भगवान बुद्धांनी बऱ्याच ठिकाणी, एका ठिकाणी एक सांगितलं आणि दुसऱ्या ठिकाणी दुसरं सांगितलंय, त्याचा मेळ बसत नाही. याचाच अर्थ म्हणजे एक उदाहरण सांगतो तुम्हाला की भगवान बुद्धाकडे एक माणूस आला आणि त्यांनी पहिला प्रश्न विचारला की भगवान बुद्ध, ह्या सृष्टीमध्ये देव आहे का? भगवान बुद्ध परचित्तगामी होते ना, तर त्याला बोलले देव नाहीये. आणि लगेच थोड्या वेळाने अजून एक माणूस आला, त्याने विचारलं भगवंत ईश्वर आहे का? तर भगवंत बोलले हो आहे. आनंद बाजूला बसलेले होते, विचलित झाले ना. हो म्हणे आत्ताच तुम्ही त्याला सांगितलं की देव नाहीये. म्हणे हा दुसरा आला, त्याला सांगितलं तुम्ही देव आहे. भगवान बुद्धांनी सांगितलं जो पहिला आला होता त्याच्या चित्तामध्ये देव नावाचा प्रकारच नव्हता, फक्त तो माझ्याकडून कन्फर्म करायला आला होता की देव आहे का. त्याच्या चित्तातच नव्हतं. मी सांगितलं नाहीये, कारण तुला शोधायची गरज नाहीये. म्हणे हा दुसरा आला, हा कन्फ्यूज होता, देव आहे की नाही, आहे की नाही, आहे की नाही. म्हणून याला सांगितलं तू शोध, जेव्हा शोधशील तेव्हा तुला कळेल नाहीये. कारण भगवान बुद्धांनी कुठलीही प्रश्न सरळ दिलेली आहेत का? त्याच्याकडूनच वधवून घेतलेली आहे. आणि म्हणून इथे राजा मिलिंदालाही तोच प्रश्न पडतो. जेव्हा आम्ही त्रिपिटक वाचतो तेव्हा एका ठिकाणी एक म्हटलेलं आहे, दुसऱ्या ठिकाणी एक म्हटलेलं आहे. हा गुंता जर सोडवायचा असेल तर तशा टाईपची प्रश्न भगवंताला आपण विचारली पाहिजे. आणि म्हणून तो रात्रभर विचार करतो. आणि रात्रभर विचार केल्यानंतर मग बघा इथे एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे त्यांनी की ही प्रश्न संपल्यानंतर राजा घरी जातो. स्थवीर म्हणाले महाराज आता किती वेळ झाला ते आपण सांगू शकाल काय? होय म्हणते सांगू शकेल. रात्रीचा पहिला प्रहर निघून गेला आहे आणि मधला प्रहर सुरू झालाय. मशाली लावण्यात आल्या आहेत, 4ही ध्वजावर उंचावण्याची आज्ञा दिली आहे आणि आता थोड्याच वेळानंतर दान देण्याच्या सर्व वस्तू कोठाघराबाहेर काढण्यात येऊन 2 शाळेत पोहोचवण्यात येतील. तेव्हा राजाचे अंगरक्षक येवन म्हणाले महाराज हे भिक्षू तर फार मोठे पंडित आहे. आणि मग तो राजा विचारतो की प्रश्न संपल्यानंतर की महाराज आता काय वेळ झाला असं, म्हणजे त्यावेळेस घड्याळ तर नव्हते, प्रहर म्हणायचे ना. आजही जर तुम्ही खेड्याबिड्यात गेलात तर लोक काय म्हणतात रामप्रहार. प्रहराला ती नावं होती, त्याची विकृती केली, म्हणजे पहिला प्रहर, दुसरा प्रहर. जेव्हा भगवान बुद्धाला
बोधी प्राप्त झाली तर तेव्हाही त्यांनी प्रहर म्हटले की पहिल्या प्रहारात त्यांना काय मिळालं, दुसऱ्या प्रहारात त्यांचं काय झालं. तर तेव्हा हे विचारतात. आणि मग इथे नागसेन भंतेजी सांगतात की भंतेजी आता हा शेवटचा प्रहर सुरू आहे, कारण शेवटचा प्रहार म्हणजे साधारणतः 4च्या नंतर आहे की त्या प्रहारामध्ये सगळे उठतात. आणि तेवढे सांगतात की आता तुमच्यावाला दान शाळेमध्ये दान बाहेर काढण्याची वेळ झालेली, कारण त्यावेळेस राज्याची एक प्रथा असायची, ते धम्मशील राजे असायचे, ते रोज सकाळी सकाळी पहिल्या प्रहारामध्ये दान धर्म करायचे. आणि म्हणून त्यांच्या दानशाळा पण असायच्यात. आता तुम्हाला जर उदाहरण द्यायचं सांगितलं तर आता पेपर जर वाचा, कुंभ चालू आहे ना आता सध्या, कुंभमेळा आहे की नाही, काय आहे नेमकं कुंभ माहिती आहे का तुम्हाला? कुंभ काय, त्यांची संकल्पना वेगळी आहे. आणि कुंभ नेमका कुठून निर्माण झाला, तर कुंभ निर्माण झाला राजा हर्षवर्धनाच्या काळामध्ये. त्याला कुंभ नसे म्हणत, त्याला दान म्हणायचे. कारण हर्षवर्धन त्या नदीच्या किनाऱ्यावर संगमावरती 5 वर्ष जमा केलेली संपत्ती त्या एका दिवशी तो दान करून टाकायचा, राजा हर्षवर्धन. आणि त्या कुंभाच्या तिथे हे वर्णन कोणाच्या याच्यामध्ये आलेलं आहे? आपल्या याच्यामध्ये जेव्हा चीनी प्रवासी आले का ना, चीनी प्रवासी नव्हते, ते चीनी भिक्षू होते, युआन सॉंग फायान हे जे आले होते, त्यांच्या त्या प्रवास वर्णनामध्ये ते आहे. म्हणजे तुमची संस्कृती कशी चोरल्या गेली याचा बऱ्याच लोकांना सांगता नाहीये. कारण आपणही ते म्हणतात ना की त्यांचा प्रश्नच असतो की नाही, हिंदू धर्मामधूनच बौद्धाची शाखा निर्माण झाली. तर काय म्हणतात ते आपल्या त्रिपिटकाचंच उदाहरण देतात. ऍक्च्युली हिंदू धर्म नावाची नाही, ते वैदिक धर्म होता. त्याला धर्मही नाही म्हणता, वैदिक प्रथा म्हणता येईल, की जिथे यज्ञ श्रमण संस्कृती आणि यज्ञ संस्कृती अशा 2 संस्कृती होत्या. आणि मग तुमची संस्कृती कशी चोरल्या गेली, तर तुमच्यामध्ये 2 पंथ मेन होते. पहिला स्थविरवाद, की जे लोक स्तूप बनवायचे, फक्त खाली स्तूप बनवायचे. आणि दुसरा होता महायान, तर ते मूर्ती बनवायची. स्थविरवादामध्ये फक्त स्तूप बांधल्या जातं. स्तूपाचा आकार कसा आहे, आजही तुम्ही गेलात तर स्तूप गोल येतं ना, खाली चौथार आहे. त्याला त्यांनी बनवलं महादेवाचं पिंड. ती शाखा जी चोरल्या गेली की नाही, स्थविरवादाची शाखा हिंदूच्या कुठल्या याने चोरली, त्यांनी बनवला, त्याला बोलतात शेव. शेव आणि वैष्णव अशा 2 पद्धती आहेत की नाही त्यांच्यात. तुमच्याकरता सांगतो की जेव्हा ते येतील की नाही, तर शेव पद्धत कुठली चोरल्या गेली, की जे तुमचे स्तूप होते त्याला महादेवाची पिंड बनवली आणि तो पंथ एक झाला शेव. आणि वैष्णव कुठून झाले, तर अकलतेश्वर. अकलतेश्वर हे बोधिसत्व होते, ज्याला 7-8 हात दाखवतात की नाही. आणि मूर्ती विद्या ही कोणाची होती, महायानाची. आणि म्हणून हे 5-6 हाताचा आमचा बोधिसत्व याचा झाला वैष्णव. 2 पंथ आहेत की नाही त्यांच्यामध्ये, शेव आणि वैष्णव. शंकराचार्यांनी हेच 2 पद्धती केल्या. आणि म्हणून इथून हिनायान आणि महायान ह्या 2 पंथांमध्ये घुसून एक त्यांचा शेव केला आणि एक वैष्णव केला. म्हणून आजही जे शिवाची पूजा करतात की नाही, शिवाची पूजा म्हणजे काय झाली, महादेवाच्या पिंडीची. महादेवाची पिंड म्हणजे सापडलेले तुमचे हे स्तूप आहेत. स्तूपाचा आकार आहे आजही महादेवाच्या पिंडीसारखाच आहे. तर तुमच्या वैष्णव म्हणजे त्याला काय म्हणतात, त्यांच्यामध्ये अवतार आहेत ना, ते विष्णूचे अवतार, त्याला वैष्णव. हे 2 पंथ शंकराचार्यांनी तुमच्या हिनायान आणि महायान ह्या 2 पंथामधून चोरले आणि त्याच शाखेला त्या नाव दिले. आजही तुमचे जे शंकराचार्याचे 4 पीठ विणले, एक कुठलं पीठ आहे त्यांचं, ज्योतिषपीठ म्हणतात की नाही, तर ते तुमचं तंत्रयान. पहिलं तुमचं शेव, वैष्णव आणि भविष्य पुराणाचा तो एक शंकराचार्य आहे ना, तंत्रयान आणि वज्रयान असे 4 पीठ आपली होती बुद्धाची. ती 4 पीठावर 4 शंकराचार्य बसून दिली. आणि म्हणून इथे जो संदर्भ येतो की आता दान देण्याची वेळ झालेली आहे, म्हणून राजा हर्षवर्धन त्यावेळेस दान द्यायचा. कुठे, प्रयागला. प्रयागचं अगोदर नाव काय होतं, अलाहाबाद. खूप इतिहास आहे आपल्याला लक्षात. त्याचं नाव काय, आता पण प्रयाग आता त्याचं नाव केलंय. कुणी केलंय ते, आदित्यनाथ, तो मुख्यमंत्री झाला ना. पण प्रयाग हे तुमच्या बौद्ध संस्कृतीमध्ये नाव आहे. हय्यांच्या याच्यामध्ये जो 7व्या शतकात आला, राजा हर्षवर्धन 7व्या शतकातला आहे, तर तिथे तो त्याच्या याच्यातली तो प्रयाग, ते बौद्धाचं नाव आहे. आणि मग तिथे कथा काय सांगितल्या जात होती,
अलाहाबाद नाव कुणी दिलं होतं? राजा अकबराने. अलाहाबाद नाव कुणी दिलेलं आहे? अकबराने. आणि मग तिथले ब्राह्मण बघा कसं संस्कृती तुमच्या डोक्यावर बसवतात. कारण त्यांच्यातलं एक तंत्र असतं, त्याला कुजबूज तंत्र म्हणतात. ते नुसतं बोलत 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 आणि त्याला मान्यता मिळवून घेतात. नुसतंच बोलत राहायचं, हे झालं हे झालं हे झालं हे झालं, आणि मग ते एकदा का कुजबूज कुजबूज करता करता ते प्रस्थापित होतं. तशीच कुजबूज होती. त्यांनी सांगायला काय केलं की इथे जो महाल आहे अकबराचा हा बांधत होते, पण तो थोडासा वर आला की पडायचा. अख्याही काही या पडायचा. मग काय झालं तर प्रयाग नावाचा एक ब्राह्मण होता म्हणे. त्याने राजा अकबराला सांगितलं की मी याच्याकरता जीव देतो तर तुझा महाल बांधल्या जाईल. कुठून चोरलं? तो ब्राह्मण किती हुशार आहे. फयानाचाच चरित्र त्यांनी वाचलेलं होतं, तिथं प्रयाग होतं. मग याने ती स्टोरी बनवली, जशी तुमच्या चाणक्याची स्टोरी बनवली की नाही. चाणक्य हा झालाच नाही, आयुष्यात नाही कुठे. चाणक्याचा इतिहास कुठेच भेटत नाही. परंतु त्यांनी अशोकाच्या आज्याबरोबर त्याचं नातं जोडून दिलं. जसं शिवाजी महाराजाचा गुरु रामदास केला की नाही. रामदासाची शिवाजी महाराजाची भेट कुठे झालीच नाही. परंतु ब्राह्मणाला माहिती आहे की ब्राह्मणाशिवाय तुम्ही काही करूच शकत नाही. हे जर स्थापित करायचं असेल तर मग मात्र गुरु ब्राह्मण करून देतात. तसं अशोकाच्या आज्याने, काय नाव होतं त्यांचं, राजा नंदाच्या नंतर हे विक्रमा चाणक्याने त्याला राज्यावर आलं ना म्हणतात. त्या आता माझ्या तोंडापुढे नाही. नाही, चाणक्याने त्याला शेंडीला गाठ मारून त्याला राजा बनवला. नंदाच्या तिथेच त्यांनी प्रतिज्ञा केली होती. सम्राट अशोकाचे आजोबा, आता माझ्या तोंडापुढे नाव आहे, तर ते चाणक्य कसा घडवला गेला त्यांनी. सम्राट अशोकापर्यंत तुमची लिपी ही खडकावर लिहिली जात होती, पिल्लरवर लिहिली जात होती. चाणक्याचं अर्थशास्त्र कागदावर आहे. कागदाचा शोध 16व्या शतकात लागला आहे की नाही. जर चाणक्य अशोकाच्या अगोदरचा आहे ना, तर मग त्याचा अर्थशास्त्र खडकावर यायला पाहिजे होतं ना कुठेतरी. कारण अशोकाचे शिलालेख, अशोकाचे ताम्रपट, अशोकाचं हे खडकावर सापडतात किंवा पिल्लरवरती सापडतात ना. परंतु चाणक्याचं अर्थशास्त्र कागदावर आहे. आणि चाणक्य कधीच आहे म्हणतात? अशोकाच्या आज्याचा पुरोहित आहे. शक्य आहे का? परंतु आमच्या डोक्यामध्ये ते घातलं जातं की सम्राट हर्षवर्धनाने त्यावेळेस की ते दान द्यायचे. आणि कुठे द्यायचे? ते संगमावरती, त्या प्रयागाच्या संगमावरती. आणि मग त्या संगमावरती असताना की जेव्हा अकबर मोगल ह्या देशामध्ये आले, अकबराने पूर्ण राज्य स्थापित केलं, तर त्यावेळेस अकबराच्या पदरी असणारे 60% कोण होते? ब्राह्मण होते. आणि मग ब्राह्मणाला विचारलं की आमच्या मुसलमानामध्ये जसं आम्ही मक्केला मदिनेला जातो, एक पर्व आहे की नाही आमच्यातलं, तसं तुमच्यात काही आहे का? तर ते म्हणे करायला पाहिजे काहीतरी. आणि तेव्हापासून मग हा कुंभ, कारण हा फैयानाच्या याच्यामध्ये की संगमावरती राजा हर्षवर्धन दान करायचा. आणि मग ते ब्राह्मणाने शोधून काढलं आणि अकबराला सांगितलं की आम्ही हा कुंभ सुरू करतो. कारण वेदामध्ये आम्ही असं म्हटलंय की दानव आणि दैत्याचं युद्ध कोणाकरता लागलं होतं? अमृताकरता. अमृत काही आहे का? हा शब्द आहे मृत, आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द अमृत. अमृत म्हणजे न मारणारा ना. ह्या चालक लोकांनी त्याचं द्रव्य बनवून टाकलं, अमृत बनवलं. ऍक्च्युली तो शब्द आहे. आणि तो शब्द कुठून निर्माण झाला? भगवान बुद्धाच्या मुखातून. भगवान बुद्धाने काय सांगितलं की सगळी सृष्टी जी पैदा होते ती मृत आहे, परंतु धम्म अमृत आहे. धम्म कधी मरत नाही, तो अमृत आहे. आणि म्हणून त्यांनी त्याला अमृतच बनवून टाकलं. माणसाने पिलं की तो मरतच नाही म्हणे. ऍक्च्युली शब्द काय, बुद्धाचा शब्द काय की धम्म अमृत आहे, मरत नाही. धम्म कधी
मरत नाही. बाकी सगळी जी जी निर्माण होतं ते लयाला जातं, नष्ट होतं. ही बुद्धाची स्थैर्य आहे. पण धम्मच असा आहे की तो कधीही मरत नाही, तो अमृत आहे. तर त्याच पद्धतीने त्या अकबराच्या याच्यामध्ये ह्या बामणाने सांगितलं आणि तिथून कुंभ सुरू झाला. त्या कुंभामध्ये पहिल्या स्नानाला काय म्हणतात? शाही स्नान. शाही म्हणजे राजाचं स्नान. कारण पहिली डुबकी ती अकबराने मारली. पहिल्या कुंभमेळ्यामध्ये तिथे पहिली डुबकी कोणी मारली होती? अकबराने. म्हणून त्याला शाही स्नान म्हणतात. आता नंगे साधू करतात, त्या नंग्या साधूला शाही स्नान. तर आपल्याला त्यांच्यावर टीका नाही करायची, ते करतात त्यांचं आहे. परंतु ही कुठून चोरल्या गेली? कारण ही प्रथा राजा हर्षवर्धनाने सुरू केलेली होती, ती तिथे चोरल्या गेली. आजही जर तुम्ही अर्काईमध्ये गेलात तर अकबराने कुंभ किती ठिकाणी होतोय? 4 ठिकाणी. उज्जैन, हरिद्वार, प्रयागराज आणि नाशिक, या 4 ठिकाणी. अर्ध कुंभ 6 वर्षांनी, पूर्ण कुंभ 12 वर्षांनी. एक वर्ष फक्त त्यांनी वाढवलं. कारण राजा हर्षवर्धन दर 5 वर्षांनी करायचा. 5 वर्ष जमवलेली संपत्ती तो दान करायचा. बघा कसा विचित्र प्रकार झाला. आणि त्याचं खूप चांगलं वर्णन केलेलं आहे. पहिलं दान कोणाला करायचं? राजा हर्षवर्धन, की ज्या 12 युनिव्हर्सिटी होत्या ना तुमच्या त्यावेळेसच्या, तक्षशिला, विक्रमशिला, ह्या ज्या युनिव्हर्सिटी होत्या, त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवणारे भिक्षू. कारण त्यावेळेचा ग्रँड म्हणजे राजाने दिले, तोच ग्रँड होता ना त्यांचा. आता जसं तुम्हाला युजीसी कडनं ग्रँड येतो ना कॉलेजला याला त्याला, त्यावेळेस दर 5 वर्षांनी प्रत्येक राजे तिथे दान द्यायला यायचे. आणि पहिला मान कोणाचा असायचा? भिक्षूचा. आणि कुठल्या भिक्षूचा? की जे विद्यापीठ चालवतात त्यांचा. दुसरा मान की जे पंडित आहेत, शिक्षित आहेत. परत पंडिताचा अर्थ तुम्ही बामण नाही. पंडिताचा अर्थ ज्याला 5 विद्यामध्ये जो पारंगत आहे. आता त्याच्यावरती प्रवचन द्यायला खूप मोठं प्रवचन होईल, कधीतरी आला तर मी सांगेल त्याला की पंडित कोणाला म्हणतात म्हणून, ज्या 5 विद्या आहेत त्याच्यामध्ये. दुसरी जात. आणि तिसरा की जे दरिद्री आहेत, ज्यांना कुणी नाहीत, अशा टाईपचे दान होतं. आता काय होतं तिथं? त्यावेळेस राजे रथातून यायचे दान द्यायला आणि घेणारे यायचे पायी. आता कोण होतात? नंगे साधू येतात गाड्या इथनं आणि दान द्यायला जातात बहुजनातले फकीर. तिथं दान द्यायला कोण जात? आता नंगे फकीर आहेत. तुमच्यातले मान, महार, चंबार, कुंभार हे सगळे तिथं जाऊन दान देतात. पहिले कोण देत होते? राजे देत होते. कशात येत होते? त्यावेळेच्या रथात. आता हे नंगे साधू गाडीत येतात आणि दान देणारा पायी जातो. कृती आहे या कुंभची. म्हणून इथेही हा जो कुंभ, आता त्याला बरचसा केलं की कुठून सुरू झाला? तर पहिला हा राजा हर्षवर्धनापासून. राजा हर्षवर्धनाला शिलादित्यही म्हणायचे. शिलादित्य हे बौद्धांच्या राजा. शिलादित्य म्हणजे जो सिलवान राजा होता त्याला शिलादित्य म्हणायचे. इथे हे नागसेन सांगतात की आता तुमची दान देण्याची वेळ झालेली आहे. आणि म्हणून हा राजा म्हणतो, होय स्थवीर, फार मोठे पंडित आहेत. गुरु असावा तर यांच्यासारखा आणि माझ्यासारखा शिष्य, तर पंडित लोकांना धर्मज्ञानाचे आकलन होण्यास फारसा अवधी लागणार नाही. स्थवीर नागसेनाच्या उत्तराने संतुष्ट होऊन राजाने त्यांना एक मौल्यवान चिवर दान दिले व मनाला बनते, कृपा करून 800 दिवसापर्यंत माझ्याकडे भोजन घेण्याचे निमंत्रण आपण स्वीकार करा. शिवाय माझ्या राजवाड्यात ज्या काही वस्तू आपणा योग्य आहेत त्या सर्व आपणास दान द्यावेत असे मला अंतःकरणपूर्वक वाटते. असू द्या महाराज, माझे जीवन तर अतिशय आनंदाने चालले. म्हणते आपले जीवन आनंदपूर्वक चालले याची मला जाणीव आहे. परंतु कृपा करून लोकअपवादापासून तुमचे स्वतःचे व माझे असे उभयंताचे संरक्षण करावे. कारण जनतेमध्ये असा गैरसमज पसरवायचा संभव आहे की राजाला युक्तिवादाने अनेक विषय पटवून दिले व राजाला संतुष्ट केले, तरी पण स्थविरास मात्र काहीच मिळाले नाही. या गैरसमजापासून स्वतःचे रक्षण करावे आणि स्थविराच्या कौशल्यपूर्ण उत्तराची संतुष्ट होऊन नित्याच्यासाठी भेटी दाखल काही ना काही देणार असा कंजूस राजा आहे, असाही जनतेत गैरसमज पसरू शकतो. तेव्हा अडचणीपासून माझे संरक्षण करावे. आणि म्हणून त्या प्रश्न उत्तराच्या वेळेस जेव्हा हे संपतं तेव्हा राजा म्हणतो की चिवर देतो आणि म्हणतो की महाराज, माझ्या ह्या राजमहालामध्ये तुमच्या लायक ज्या बी काही वस्तू असतील त्या घेऊन जा. नागसेन म्हणतात की माझं चांगलं चाललंय. सांगण्याचा उद्देश काय होता की सकाळी उठतो, 5 घरं मागतो, खातो, मला दुसरी काही गरज नाहीये. परंतु हा राजा आहे. राजा म्हणतो की लोक निंदेपासून मला वाचवा ना, नाही तर लोक म्हणतील की एवढ्या दिवस यांनी
नागसेनाला प्रश्न विचारले, प्रश्नाचे सगळे उत्तर व्यवस्थित भेटले, आणि तरी ह्या कंजूस राजाने त्यांना काही दिलंच नाही. मला वाटतं मागच्या वेळेस मी ती गोष्ट सांगितली होती तुम्हाला. ती म्हणीचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? झाकली मूठ 1.25 लाखाची. कशी आहे माहिती आहे का तुम्हाला? एका मंदिरामध्ये एक पुजारी असतो, आणि त्या मंदिराला राजा भेट देणार आहे, त्याला येऊन कोणीतरी सांगतं की राजा येणार आहे तुमच्या मंदिराला भेट द्यायला. मग तो पुजारी काय करतो की राजा येणार आहे म्हटल्यावर मग त्या मंदिराला पूर्ण रंगोटी आपल्या जवळचं जेवढं काय असेल ते लावून रंगोटी, त्याला वाटतं की राजा आल्यावर दान मोठं देईल, आणि म्हणून तो बराचसा खर्च करतो, सगळी त्याला सगळी सजावट करतो मंदिराची. आणि मग एक दिवस राजा येतो, दानपेटीमध्ये 4 आणे टाकतो, निघून जातो. पुजारी परेशान होतो, म्हणतो माझ्याजवळचं होतं ते पण लावलं मी याला. म्हणजे पुजाऱ्याचे पोरगी हुशार असते, ते म्हणते बाबा एक काम करा, ते 4 आणे म्हणे ते मुठीत धरायचे आणि लिलाव करायचा, आणि डिक्लेअर करा की राजाने टाकलेल्या दानाचा लिलाव आहे, जो कोणी जास्त बोली बोलेल त्याला ते देण्यात येईल, आणि मुठीत धरून बसायचं. दौंडी पिटवली, सगळे लोक आले ना की राजानं असं काय दान टाकलंय. हा आपला मुठीत घेऊन बसला आणि सांगितलं की राजाने काल आमच्या दानपेटीत दान टाकलेलं आहे, त्याचा मी लिलाव करतोय, जो कोणी जास्त बोली बोलेल त्याला ते देण्यात येईल. आता हा राजाचा पुरोहित ऐकतो, जाऊन राजाला सांगतो. राजाला म्हणतो तुम्ही काल काय टाकलं दानपेटीत? म्हणे 4 आणे. त्याचाच लिलाव चालू आहे म्हणे आता. आणि तो मुठीत धरून बसलाय पुजारी. राजा म्हणतो त्याच्या कानात जाऊन सांग म्हणे 1.25 लाख देतो, पण मूठ उघडू नको. कारण मूठ उघडी तर राजाची इज्जत जाईल ना. काय टाकले? तो म्हणे 4 आणे टाकले. तुझ्या कानात येऊन सांगतो की बाबा 1.25 लाख देतो, पण मूठ काही उघडू नको. मग तेव्हापासून ती म्हण पटली की झाकली मूठ 1.25 लाखाची आहे, उघडली तर फुकाची आहे. म्हणून अशाच प्रकारचं आहे की हा राजा मिलिंदभाई म्हणतो की मला लोकांपासून वाचवा. लोक काय म्हणतील की एवढ्या दिवस म्हणते नागसेनाकडनं तुम्ही सर्व ऐकलं आणि त्यांना दान तुम्ही काही दिलंच नाही, मला लोक कंजूस म्हणतील. नागसेन म्हणतात की आम्ही तसं काही स्वीकारत नाही, आमचं चांगलं चाललेलं आहे. तरी पण हा म्हणतो की माझ्या राजवाड्यामध्ये तुमचा पूर्ण भिक्षू संघ 800 दिवस भोजन करेल, अशी तरी मला मान्यता द्या. भंते सिंह हा वन्य प्राण्याचा राजा आहे. त्याला सुंदर अशा सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवले तरी तो बाहेरील जगाकडेच तोंड करून उभा राहतो. त्याचप्रमाणे मी सुद्धा या सुंदर उपकरणाने सजवलेल्या राजभवनात राहत असलो तरी माझी दृष्टी सतत बाहेरच खेळली आहे. परंतु भंते, मी जर आत्ताच ग्रहत्याग करून प्रवज्ञा घेतली व भिक्षू झालो तर फार काळ जगू शकणार नाही. कारण सद्यस्थितीत मला अनेक शत्रू आहेत. कदाचित ते संधी पाहून मला ठार मारतील. याप्रमाणे राजा मिलिंदाने विचारलेल्या सर्व प्रश्नाची समर्पक उत्तरे देऊन आयुष्यमान नागसेन आपल्या आसनावरून उठले व आपल्या विहारात निघून गेले. आणि ह्या विमत्ती छेदन प्रश्नामध्ये सगळ्या प्रश्नाचं समाधान झाल्यानंतर राजा म्हणतो की तुमचं हे सगळं आल्यानंतर मला वैराग्य आलं की जसं एखाद्या सिंहाला सोन्याच्या पिंजऱ्यात जरी कोंडलं तरी त्याचं लक्ष जंगलाकडेच असतं ना. त्याला नाही वाटत की हा सोन्याचा पिंजरा आहे, कारण त्याला त्याचं जंगल हे असं. तसंच तो म्हणतो की मला वैराग्यता आलं, पण महाराज मी जर आजच प्रवज्ञा घेतली तर माझे राजे खूप शत्रू आहे, ते मला जगू देणार नाही, आणि म्हणून मी योग्य वेळ आल्यावरती प्रवज्ञा घेईल. आणि त्याच्यानंतर राजाने प्रवज्ञा घेतलेली आहे, पुढे येईल ते तुम्हाला. आणि इथे हे विमत्ती छेदन प्रश्न म्हणजे जे बुद्धीचे प्रश्न संपतात. नागसेन भंतेजी आपल्या आसनावरून उठतात आणि घरी जातात. राजाही आपल्या घरी जातो. आता तुम्ही विचार करा की एक मोठा सोहळाच म्हणता येईल ना त्याला, की जेव्हा हा राजाचा वकूफ काय आहे तर आजपर्यंत ह्या राजाने कितीतरी पंडिताला हरवलेलं आहे. कारण त्याच्याकडे जायलाही लोक घाबरायची ना. त्याचं राज्य सोडून पळून गेले होते काही काही लोक. तर हा एवढा त्रास देतो की या तुम्ही पंडित आहे मग बसा माझ्या बरोबर, करा वादविवाद. आणि म्हणून ह्या आपल्या बौद्ध भिक्षूही कितीतरी त्याच्या राज्यातून सोडून गेले होते, कारण त्याच्याबरोबर कुणीही जिंकला नव्हता. परंतु भंते नागसेनाने त्याच्या सर्व प्रश्नाची उत्तरं समाधानकारक दिली. भंते नागसेनही गेले आणि तोही आपल्या राजमहालात गेला. एवढं हे झाल्यानंतर मात्र दोघही रात्रभर जागे आहेत. तुम्ही एखाद्या कुठल्या तरी कार्यक्रमात गेला तर प्रमुख पाहुणे म्हणून जायची वेळ आली की नाही माहिती नाही,
पण जर गेलात, आता मलाही समजा मी इथे आलो आणि वादविवाद सुरू असला, तुम्ही मला प्रश्न विचारत बसले, मी तुम्हाला उत्तर देत बसलो, तर साधारण माणसाची टेंडन्सी काय असते? जो जिंकेल तो रात्रभर काय विचार करत बसेल? कसा हरवला साल्याला, म्हणेल की नाही? आणि जर एखाद्याने विचारलं तर कसं भंडावून सोडलं भंतीजीला, रात्रभर तोच विचार करत बसेल की नाही? म्हणजे आत्मस्तुती आणि आत्ममुग्धता हा माणसाचा स्वभाव आहे, की मी कसा शांत चांगला आहे, मी कसा हुशार आहे, याच्यामध्येच माणूस गुरफटून असतो. एखादा टीचर मुलांना शिकवतो आणि जेव्हा समाधानाने घरी येतो तेव्हा काय विचार करतो की मी आज चांगलं लेक्चर घेतो, चांगलं लेक्चर दिलं म्हणतो ना. एखादा शिपाई असेल की कुठल्या तरी कामावरती गेला, त्याने चोरी पकडली, तर तो काय विचार करतो की मी चांगलं काम केलं. परंतु इथे जेव्हा राजा विचार करत बसतो तेव्हा तो त्याच्या प्रश्नावरती समाधानी नाही, तो राजा भंते नागसेनाचा विचार करतो की याने किती चांगली उत्तरं दिली, माझ्या प्रश्नाची किती चांगली उत्तरं दिली. म्हणजे त्याच्या चित्तामध्ये नागसेन वरचढ आहे. परंतु नागसेन इकडे विचार करताना नागसेन विचार करतात की या माणसाने मला किती चांगली प्रश्न विचारलेली आहे. आत्ममुग्धता नाही, दोघेही जागे आहे, दोघेही रात्रभर जागी आहे. परंतु आपण सर्वसाधारण माणूस जागा कशात असतो? आत्ममुग्धतेत, की मी त्याला किती त्रास दिला किंवा मी कसा सरस होतो. परंतु इथे दोघही दोघांना सरस ठेवणार, दोघही दोघांचा आदर करत होते की मला राजा मिलिंदाने विचारलेले प्रश्न साधारण होते का? नाही. नाही तर नागसेन काय म्हटलं असतं? मूर्खासारखी प्रश्न विचारली, दिली उत्तर मी. परंतु नागसेन विचार करतात रात्रभर की त्यांनी विचारलेली प्रश्न किती गहन होती, त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला मला बुद्धाचे सिद्धांत सांगावे लागले त्याला. तर इकडे राजा मिलिंद विचार करतो रात्रभर की मी एवढे खतरनाक प्रश्न विचारले आणि किती सुंदर उत्तरं दिली त्यांनी. म्हणून इथे सांगताना असा अर्थ आहे की दोघही एकमेकाची प्रतिष्ठा जपत होते किंवा एकमेकाला सुंदर समजत होते. म्हणून आजही आपण का मागे आहोत? व्यवहारात या ना. तुमच्या बौद्धाच्या म्हणण्यापेक्षा महाराजचे 40 रिपब्लिकन पक्ष का झाले? आत्ममुग्धता. प्रत्येकाला वाटते की मीच मोठा आहे. इथे त्यांना नागसेन आणि मिलिंद समजले नाही. इथे जनता मोठी म्हणायला तुमचा नेता तयार आहे का? की माझी जनता आहे म्हणून मी आहे, ज्या दिवशी हे म्हणेल माझी जनताही तशीच म्हणते. काय म्हणतात तुम्ही लोक? आमचे नेते बिघडले हो. अरे तुम्ही बिघडलेले आहेत ना, ते नाही बिघडणार का? काय अर्थ घेणार आहोत आम्ही याच्यातून आमच्या बुद्ध धर्मामधून? 40 का झाले? कारण रामदास आठवलेला वाटतं की आंबेडकर मलाच समजले, बाकी कोणाला समजले नाही, म्हणून मी का दुसऱ्याचं नेतृत्व मान्य करू. तिकडे मायावतीलाही तसंच वाटतं, काशीराम गेल्यानंतर मीच मोठी आहे. परंतु इथे राजा मिलिंद आणि भंते नागसेन एकमेकाला श्रेष्ठ समजतात आणि म्हणून तिथे धम्म जागृत होतो. इथे तुमचे 40 फळ्या का होतात? तर तुम्ही एकमेकाला मानायला तयार नाही, स्वतःच्या आत्ममुग्धतेमध्ये आहात. आणि जेव्हा तुम्ही स्वतःच्या आत्ममुग्धतेमध्ये होतात तेव्हा कुठेही संयोग होत नाही. बाबासाहेबांनी आपल्याला खूप काही सांगितलं. तुम्हाला सांगतो, इथे परवाला एक कार्यक्रम झाला मोठा, मंत्री महोदय आले होते, आम्हालाही बोलवलं होतं, माझाही सत्कार केला तिथं चिवर देऊन. घरी गेल्यावर मी विचार करत होतो की मला चिवर देऊन काय भेटलं असेल त्याला. कारण चिवर घ्यायला आणि द्यायला बी नियम आहेत काही. चिवर असं स्वीकारता येत नाही. मी जाऊन स्वीकारलं, कारण मलाही माहिती नाही ना, त्याने दिलं त्यालाही माहिती नाही. आणि मग जेव्हा मी विचार करत होतो की मला याने का बोलवलं असेल, म्हणून मी चौकशी केली, नगरसेवक कोण आहेत? म्हणे ओबीसी आहे, आपलं नाही. दुसरीकडे बसले माझ्या बाजूला एक ख्रिश्चनाचे, त्यांना फादर म्हणतात ना, बाळक त्यांना फादर, तेही होते. आणि मग माझ्या लक्षात आलं की मी पुढे बसल्यानंतर आमचे बौद्ध खुश होतात की आमच्या धम्मगुरूला तिथे बसवलं. म्हणजे किती मूर्खपणा आहे की नाही?
अरे भल्या माणसाच्या राजकारणाने मला आणलं, चिवर केलं, तो का मारतोस मोठेपणा त्याचा? याच्यामध्ये याला आत्ममुक्तता. आमच्या गुरुचा सन्मान केला, तुमच्या गुरुचा सन्मान केला ना अर्धा निधी खाऊन गेला, काय फायदा झाला? इथे तुम्हाला ते कळलं पाहिजे, इथे आम्हाला कळलं पाहिजे की आमची आत्ममुग्धता आहे की आम्ही प्रज्ञेने वागतो आहोत. भंतेजीला बसवलं म्हणून मत देणं हा काही क्रायटेरिया होऊ शकत नाही. आणि हा आमचा क्रायटेरिया होतो. काय क्रायटेरिया होतो आमच्याला? राहुल गांधी हातात पुस्तक घेऊन गावभर फिरतो, आम्ही मत देऊन टाक. हा क्रायटेरिया होऊ शकतो का? परभणीमध्ये सिमेंटच्या घटनेची विटंबना होते आणि आम्ही लोक रस्त्यावरती उतरतो. नरेंद्र मोदी घटनेमध्ये लिहिलंय की जोपर्यंत तुमच्या पक्षाचा नेता निवडला जात नाही तोपर्यंत शपथ घेता येत नाही. मोदीला त्यांचा पक्ष निवडतच नाही तरी तो प्रधानमंत्री होतो. तुमच्या घटनेची आयमाय करून टाकतात तेव्हा तरी तुम्हाला काही वाटत? एका सिमेंटच्या घटनेकरता रस्त्यावरती येता आणि ऍक्च्युअल घटनेची पायमल्ली होत्या तेव्हा कानात बोळे डोळ्यावर हात असतात. मग तुम्हाला राजा मिलिंद आणि नक्षल समजलेत का? कारण इथे ज्या दिवशी राजा मिलिंद आणि नागसेन तुम्हाला समजतील त्या दिवशी तुम्ही आंधळ्यासारखे कोणालाही लीडर म्हणणार नाहीत आणि कोणालाही हे वागणार. कारण आता आमचेही लीडर असंच होतात. आता जो सूर्यवंशी मेला, कोण आहे तो? परवाला नाम विस्ताराच्या दिवशी सगळेजण गेलात ना तुम्ही मेणबत्त्या लावायला. परत काय केलं तिथं जाऊन? हार घातले शहीदाला. कोण होते ते शहीद? कधीतरी आम्ही त्याचा विचार केलाय का की दोघांनाही मानलंय? पहिलाच आहे पोचीराम कांबळे. कोण आहे तो? समाजाने मातंग आहे. त्याचाच पोरगा आहे चंदर कांबळे, वाघमारे. कोण आहे ते? आम्ही कुठेही प्रज्ञावान नाही, फक्त हातामध्ये हार घ्यायचा त्या दिवशी जल्लोष करायला तिथे जायचं. काही मारलं. परवाला मेलेला सूर्यवंशी कोण आहे? वडारे जातील आहे ना. आम्हाला काय कळलंय? आजही तुम्ही तुमच्यावालं महाराष्ट्रामध्ये असणारं मतदान 1 कोटी आहे. त्या सूर्यवंशीला तुमच्या लक्षात येते की नाही माहिती नाही. सूर्यवंशीला मारलं, त्याची एवढी ऍडव्हर्टाईज का होते? तो संकेत द्यायचा असतो त्यांना, वड्रा हो, जर महाराजांच्या बरोबर जाल तर असेच मराल. मांगांनो, महाराजच्या बरोबर जाल तर असेच मराल. आम्हाला अजूनही अक्कल आली नाही. आम्ही संरक्षण द्यायला अजूनही पुढे. आम्ही कुठलं संरक्षण देतो? तो मेल्यानंतर मात्र मेळेने जाऊन त्याला हार घालायला जातो. आजही सूर्यवंशीला चांगला आहे तो. तुम्ही पेपरला वाचले की नाही? 10 लाखाची मदत घेऊन गेलेली त्यांनी नाकारली, परत पाठवलं. काय होतं आमच्या लोकांचं पहिलं कर्तव्य? 1 करोड मतदान आहेत. तुम्ही 1-1 रुपया केला असता तर 1 करोड त्यांच्या अगोदर जो त्या सूर्यवंशीच्या घरी जर तुम्ही गेले असते ना, त्या वडारांना वाटलं असतं नाही हे महाराजात निस्ती अशीच आम्हाला साथ देत नाही तर आमच्या पाठीमागही खंबीरपणाने उभी राहते. हे आजपर्यंत आम्ही केलंच नाही. माहितीये का? आता इथं जर तुम्हाला विचारलं की जर तुम्हाला पोचीराम कांबळेचं गाव विचारलं तर माहितीये का कोणाला? काहीच नाही. मात्र त्या दिवशी आम्ही तिथे गेटवर जातो, जय भीम म्हणत जातो, मुड्या मारत जातो. त्या दिवसची भाषणं जर ऐकली ना त्याची, अरे बाप रे बाप. पण त्या नेत्याला जर विचारलं ना की आज जाऊन जरा बघ पोचीराम कांबळेची काय हालत आहे, तर काय करणार? आणि म्हणून आजही बाबासाहेबांच्या संकल्पनेतला बौद्ध धर्म का होत नाही तर आम्ही इथे कमी पडतो. आम्ही स्वतःलाच आत्ममुग्ध समजून हुशार आहोत. आजही आमचा भिक्षू मागवाड्यात जायला तयार आहे का? तो तुम्हाला शिव्या देतो. तुम्हाला समजावून सांगतो बाबासाहेबांनी 20वा हिस्सा द्यायला सांगितला, आम्हालाच द्या. तो मागवाड्यात जायला तयार नाही, तो चंभारवाड्यात जायला तयार नाही. बाबासाहेबांनी तिथे करायला सांगितलंय ना काम तुम्हाला, तिथे जा. ते नसतील तर मग तुमची मदत घ्या ना. म्हणून कुणीच कुणाला करायला तयार नाही. आणि म्हणून आम्ही आमचेच आत्ममुग्ध आहे. कुणी नागसेन व्हायला तयार नाही आणि कुणीही राजा मिलिंद व्हायला तयार नाही. प्रत्येक जण फक्त मी राजा मिलिंद आहे आणि आम्ही म्हणतो आम्ही फक्त नागसेन आहेत. एकमेकाचा मान सन्मान करायला आम्ही
शिकलो नाही. इथे रात्रभर दोघेही जागे आहे. राजा मिलिंद ही जागा आहे. तो याच्याकरता जागा नाही की मी नागसेन भंतीजीला किती त्रास दिलाय म्हणून. तो रात्रभर विचार करतो की एवढे प्रश्न विचारले, भंतीजी न रागावता मला एवढे सुंदर उत्तरं दिली. म्हणते नागसेनही रात्रभर जागे आहे. तेही म्हणतात एवढा हुशार उपासक आहे, त्यांनी सगळे बुद्धाचे सिद्धांत माझ्याकडून वदवून घेतले. आणि ज्या दिवशी समाजामध्ये हीच प्रथा आमच्यावरती येईल, ज्या दिवशी तुम्हालाही भिक्षू हा खरोखर धम्माचा प्रचारक वाटेल आणि ज्या दिवशी तुम्ही रात्रभर जागे व्हाल, त्या दिवशी तुमच्यामधली चेतना आणि बौद्ध धम्म जागृत होईल. त्या दिवशी ह्या भारतामध्ये बौद्ध धम्म प्रसार व्हायला वेळ लागणार नाही. परंतु आजही आम्ही रात्रभर जागे आहोत. भिक्षूही जागा आहे आणि उपासकही जागे आहेत, पण ते मात्र आत्मा मुग्धतेत आहे. ते स्वतःच आहेत की मी प्रोफेसर आहे, मी ऑफिसर आहे, मी तमुक आहे, मी अमुक आहे. ऍक्च्युली काहीच नाहीयेत. आमचे भिक्षू महाथेरो आहे, मी अमुक आहे, मी असं केलं, मी हे विहार बांधलं, मी ते विहार बांधलं. आमचाही भिक्षू जागृत अवस्थेत ते बघायला तयार नाही की लोकांनी मला 1-1 रुपया करून दिलाय, त्या दानाचं मी कसं चांगलं काम करेन. ज्या दिवशी ही जागृती भिक्षूमध्ये येईल आणि ज्या दिवशी जागृती तुमच्यामध्ये येईल की भिक्षू असो, माझा नेता असो, की मी केलं तर तो मोठा होईल, तेव्हा हे म्हणून बाबासाहेब सांगतात की मिलिंद कॉलेज काढताना मी बार बार सांगतो का की त्यांच्या पुढचा तो संकल्प आम्ही एकदम साधारणपणाने घेतला. मिलिंद कॉलेज मधून आजपर्यंत मला वाटतं ही कितवी बॅच असेल बाहेर पडणारे, कितीतरी ऑफिसर असतील ना याच्यात. तुमच्या ह्या मिलिंद कॉलेज मधून निघणारे किती राजा मिलिंद आहेत? मला एक तरी सांगा एखादं उदाहरण की हा मिलिंद कॉलेजचा विद्यार्थी अमुक अमुक पराक्रम गाजवला आणि बाबासाहेबांच्या संकल्पनेत हे उभं केलं. परवाला आमच्याकडे एक उपायुक्त आले होते, त्यांनी एवढं मस्त प्रवचन 2च शब्द सांगितले. ते बोले इंग्लंडमध्ये राजघराणा आहे, त्या पॅलेसला कनिंगहम पॅलेस म्हणतात आणि तिथल्या राजाला तिकडे आता रॉयल फॅमिली म्हणतात. तो बोला आजही आमचं कनिंगहम राजगृह आहे आणि आमची रॉयल फॅमिली बाबासाहेबाचा परिवार आहे. किती किती खोटं बोलायचं, काही मर्यादा आहेत की नाही याला? आम्ही दोन्ही गोष्टी नाही केलेल्या आहेत, फक्त आम्ही ढोंगी झालेलो. जर त्या दोन्ही गोष्टी ऐकल्या असत्या तर मग मात्र आजचं चित्र वेगळं असतं. चित्रानुसार आम्हाला जर वागायचं असेल, आम्हाला जर त्या गोष्टी वागायच्या असतील, आमच्या चिरफळ्या होऊ द्यायच्या नसतील, तर आम्हाला भगवान बुद्ध कळायला पाहिजे, आम्हाला राजा मिलिंद कळायला पाहिजे, आम्हाला नागसेन कळायला पाहिजे, आम्हाला बाबासाहेब कळाले पाहिजे होते. आणि म्हणून बाबासाहेब बोलले होते की मी ह्या वनाला नाव का दिलं तर गुरु नागसेनासारखा असावा आणि शिष्य राजा मिलिंदासारखा असावा. आजही तुमच्या माहिती करता सांगतो, आजच्या तेव्हा मला वाटतं 1998ला सर्वे केला होता, तर या भारतामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्ट पासून सुरुवात होते ना तर सुप्रीम कोर्ट पर्यंत, डिस्ट्रिक्ट कोर्ट ते सुप्रीम कोर्ट याच्यामधले 27% जज हे सिद्धार्थ लॉ कॉलेजचे होते, विद्यार्थी होते. 1998चा सर्वे, आता माहिती नाही काय आहे. 27% म्हटलं कमी संख्या नसते ती. एका सिद्धार्थ कॉलेजचे, सिद्धार्थ लॉ कॉलेजचे बाबासाहेबांनी बसवलं होतं. 27% जज त्या कॉलेजचे शिकलेले होते. तसे तुमच्या मिलिंद कॉलेजचे किती असतील? परंतु कुणी छाप आज तरी एखादा तरी जज तुम्हाला आठवतो का ह्या जजना असा काही छाप पाडला? आमच्या गवई साहेबांनी छाप पाडला, तुमच्या रिझर्वेशन मध्ये म्हणे क्रेमी लिव्हर लावा. किती मस्त छाप पाडला त्यांनी. ह्या गोष्टी आहेत आम्हाला, आमच्यातून कुणीही तसा निर्माण झाला नाही. बाबासाहेबांच्या स्वप्नातली लोक तशी निर्माण व्हायला हवी. मी चिमणीची गोष्ट सांगितली होती का नाही, आपल्याला मोठं व्हायचं नाही. आणि म्हणून ह्या साकेत बुद्ध विहारामधून आपण छोटासा प्रयोग करू. मी काही दिवसानंतर आपण छोटे छोटे प्रयोग करायला सुरुवात करू. म्हणून चिमणीच्या प्रयोगाने ते होत नाही. बाबासाहेबाला जे अभिप्रेत होतं, बाबासाहेब नेमका आम्हाला कुठला शिकवला जातो, कुठला बाबासाहेब माहिती आहे तुम्हाला? हिमालय. हो, त्या हिमालयाची व्याख्या आम्ही एका बस्तीच्या खोलीसारखी केली. राज्यशास्त्रात प्रवीण आहेत बाबासाहेब, अर्थशास्त्रात प्रवीण आहेत बाबासाहेब, घटनाकार म्हणून प्रवीण आहेत बाबासाहेब,
नियोजनकार म्हणून प्रवीण आहेत बाबासाहेब. आम्हाला कुठला, आम्ही फक्त एक राजकीय बाबासाहेब तेवढा स्वीकारला, तोही एवढा कर्मदरिद्री करून टाकला. राजकारणातही आम्ही बाबासाहेबाला कर्मदरिद्रीच करून टाकलं ना. बाबासाहेबांच्या पिरियडमध्ये महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष होता, शेड्यूल कास्ट फेडरेशन हा विरोधी पक्ष होता. आता तुम्हाला नगरसेवक पण शोधावं लागतं कुठे आहे का. म्हणून आम्ही राजकीय बाबासाहेब पण व्यवस्थित उभे नाही करू शकतो. मग आम्ही वेगवेगळ्या व्याख्या देतो. म्हणून हे ग्रंथ आम्हाला कळले पाहिजे. ग्रंथ ही आमची बुद्धी प्रज्ञा वाढवण्याचे सोर्स आहे, खाद्य आहे. आणि जर प्रज्ञा वाढत नसेल, प्रज्ञा वाढणारा माणूस शांत बसत नाही. म्हणून मी त्या दिवशी सांगितलं की आमच्यामध्ये बुद्धिवान खूप लोक आहेत, प्रज्ञावान नाहीये. गाडगे बाबाच्या कीर्तनाला सुटाबुटातले बॅरिस्टर बाबासाहेब कीर्तनाला जाऊन बसत होते, कारण गाडगे बाबा प्रज्ञावान होते. आणि म्हणून आम्हाला आमच्यात प्रज्ञा जागृत झाली पाहिजे. प्रज्ञावान झालेला माणूस सिमेंटच्या घटनेकरता कधीही रस्त्यावर येणार. चांगल्या घटना, जी ओरिजिनल घटना बिघडते त्याच्याकरता तो झटेल. आज आम्ही ओरिजिनल घटनेकरता झटायला तयार नाही, कारण आम्हाला ते कळतच नाही. साधा नियम आहे, तुम्हाला एखादा माणूस मारायला आल्यावर तुम्ही काय कराल? हाताने काठी तरी पकडाल की नाही? मग घटनेचं संरक्षण काय रस्त्यावर उड्या मारून होणार आहे का? आम्हाला संरक्षण करायचे अवयव कुठले आहेत, संरक्षण करायचे मार्ग कुठले आहेत हेच कळत नाही. ज्या दिवशी कळतील त्या दिवशी तुम्ही खंबीरपणाने उभे राहाल. आणि म्हणून तीच गोष्ट समजा, बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असे नाही का सांगितलेलं, शिकवा सांगितलं. जो कोणी शिकतोय ना त्याला सांगितलं शिकव. आम्ही दुसऱ्यावर ढकलून देतो, शिका बाबा तुम्ही तुमचे शिका. आणि नाही, जे मला माहिती आहे ते दुसऱ्याला सांगितलं पाहिजे. शिकवा, संघटित करा आणि संघर्षाचं नेतृत्व करा. परंतु आम्ही त्या व्याख्या सगळ्या बदलल्या. जसं मी सांगितलं ना की आम्ही एवढ्या खोट्या लॉजिक निर्माण करतो आणि त्याचेच पेरत बसतो, कारण मला माझी जबाबदारी झटकायची असते. जेव्हा जबाबदारी झटकायला माणूस निघतो तेव्हा कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टी, खोट्या गोष्टी उभ्या करत असतो. म्हणून कार्ल मार्क्सचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या मृत्यू समय 14 लोक होती फक्त खाली, आणि ते बिलकुल रडत नव्हते. ते मनातल्या मनात शपथा घेत होते की कार्ल मार्क्स आम्ही जगामध्ये नेऊ. आणि एक वेळ होती त्यांनी नेला. बाबासाहेब जेव्हा गेले तेव्हा लाखो लोक होते आणि ओक्सा बोक्सी रडत होते, पण एकाच्याही मनात संकल्प नव्हता. म्हणून आम्ही ग्रंथ वाचताना, ग्रंथ शिकताना, आज हा विमुक्ती छेदन प्रश्न आपण आज इथे संपवलाय. उद्या मेढक प्रश्नामध्ये आपण जाऊया, कारण मेढक प्रश्न हे गुंतागुंतीचे आहेत. आणि मेढक प्रश्न विचारण्याकरता, तुमच्या माहिती करता सांगतो, राजा मिलिंदांनी 8 दिवस व्रत पाळलेलं आहे अष्टशिलाचं. त्यांनी डोक्यावरचा मुकुट पण उतरून ठेवलेला आहे राजा भंतेनाक्षेंकडे जाताना. कारण हे प्रश्न जर मला विचारताय तर मी माझा पूर्ण राजेशाही थाट. आणि म्हणून एक विनंती आहे की आपण ह्या विहारामध्ये येताना फक्त बाबासाहेबाचे पाईक म्हणून या. प्राध्यापक, ऑफिसर, रिटायर हे सगळं एकदा घरी ठेवा आणि एवढे यांनी या. आणि त्या दिवशी बघा किती मजा येते. कारण जोपर्यंत आपल्या मनाला झिंजोडल्या जात नाही ना तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही. बाबासाहेबाला जर, म्हणून मी कधी कधी मलाही लोक म्हणतात म्हणतेची तुम्ही वेगळंच बोलता, म्हणून मी बाबासाहेबाला ज्यांनी फाईल फेकून दिली ना त्याला थँक्यू म्हणतो. कारण त्यांनी जर फाईल फेकली नसती तर बाबासाहेबाला राग आला असता का? बाबासाहेबांनी संकल्प केला असता का? म्हणून थँक्यू फॉर त्याला की तू बाबा फेकलीस फाईल, माझा उद्धार केलास. नसती फेकली तर बाबासाहेबाला काय कमी होतं त्यावेळेस? कुठल्याही देशामध्ये जाऊन मोठी नोकरी करून तिथे सुखात राहू शकले असते. बाहेरच कशाला, ह्या देशामध्ये इंग्रजांनी त्यांना जज देऊ केलं, काय काय देऊ केलं, बाबासाहेबांनी नाही स्वीकारलं, कारण तो संकल्प. तसा आपल्या मनात आपण छोटा संकल्प करूया
आणि आपल्या परीने आपल्याला छोटं काही करता येईल का तेवढं आपण ह्या मिलिंद प्रश्नामधून शिकूया. आज आपण हे विमत्ती छेदन प्रश्न इथे संपून मिळत प्रश्न पुढच्या रविवारी घेऊया.